नमस्कार मित्रो. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केट म्हणजेच NISM ही नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच NSE या संस्थेच्या विशेष प्रयत्नामधून फायनान्शियल सेक्टरमधील विविध प्रकारच्या सर्टिफिकेशनसाठी स्थापन करण्यात आलेली ही एक एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असून या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून स्टॉक मार्केट व फायनान्शियल मार्केटमधील इतर वेगवेगळ्या सेक्टरशी संबंधित विविध प्रकारचे सर्टिफिकेशन्सबाबतचे ऑनलाईन व क्लासरूम ट्रेनिंग प्रोग्राम या संस्थेच्या माध्यमातून हे चालवले जात असतात. तर आज आपण या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केट्स म्हणजेच NISM या संस्थेचे विविध प्रकारचे सर्टिफिकेट प्रोग्राम, त्याचबरोबर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट व इतर स्पेशल टाईप ऑफ प्रोग्राम्स याची माहिती आज आपण घेणार आहोत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केट या संस्थेचे जे महत्त्वाचे कंटिन्युइंग प्रोफेशनल एज्युकेशन या कॅटेगरीमधील विशेष आणि महत्त्वाचे जे प्रोग्राम्स आहेत की त्यामध्ये प्रामुख्याने करन्सी डेरिव्हेटिव्ह सर्टिफिकेशन एक्झाम म्हणजेच करन्सी डेरिव्हेटिव्हमध्ये ट्रेडिंग करण्याच्या अनुषंगाने आवश्यक असणारे स्किल्स या ट्रेनिंग प्रोग्रामच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या सिलेबसच्या माध्यमातून हे दिले जात असतात व त्याबाबतचे सर्टिफिकेशन हे NISMकडून दिले जाते. NISMच्या सर्टिफिकेशनबाबत सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या देशातील सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या NBFC, NVFI, बँकिंग व फायनान्शियल इन्स्टिट्यूशन यांच्याकडील नोकरीकरिता किंवा नोकरीमधून प्रमोशनकरिता NISMचे सर्टिफिकेशन हे व्हॅलिड मानले जात असतात. यानंतर दुसरा प्रोग्राम म्हणजे रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्सफर एजंट की ज्याच्यामध्ये कॉर्पोरेट सेक्टरमधील शेअर ट्रेडिंगच्या संदर्भातील रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंटच्या बाबतची जी काही कामकाजाची पद्धती आहे ती समजून घेण्याकरिता व त्याबाबतच्या सर्टिफिकेशनकरिता हा प्रोग्राम आहे. त्याचबरोबर रजिस्ट्रार अँड ट्रान्सफर एजंट म्युच्युअल फंडामधील उलाढालीच्या संदर्भात महत्त्वाची जबाबदारी पार पाडणारा जो एजंट असतो की ज्याला आपण रजिस्ट्रार अँड म्युच्युअल फंड ट्रान्सफर एजंट असं आपण म्हणतो, त्याबाबतचे अधिकृत सर्टिफिकेशन हे NISMच्या माध्यमातून दिले जात असते. सिक्युरिटीज इंटरमेडिएरीज कंप्लायन्स नॉन फंड सर्टिफिकेशन म्हणजे सिक्युरिटी इंटरमेडिएटी म्हणून काम करणाऱ्या विविध प्रकारच्या मध्यस्थ संस्था की ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या डेपॉझिटरी त्याचबरोबर इन्व्हेस्टर यांच्यामध्ये मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या संस्थांच्यामध्ये अशा प्रकारच्या प्रोफेशनल व स्किल ह्युमन रिसोर्सची आवश्यकता असते. तर त्याबाबतचे सर्टिफिकेशन हे NISMच्या माध्यमातून दिले जात असते. त्याचबरोबर इश्युअर अँड कंप्लायन्स सर्टिफिकेशन एक्झामिनेशन प्लस ही एक त्याच्या पुढील ॲडव्हान्स लेवलचे एक्झामिनेशन देखील या NISMच्या माध्यमातून घेतली जात असते. करन्सी डेरिव्हेटिव्ह बरोबरच इंटरेस्ट रेट डेरिव्हेटिव्ह सर्टिफिकेशन एक्झाम, त्याचबरोबर म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युशन सर्टिफिकेशन एक्झाम, म्युच्युअल फंडमधीलच फाउंडेशन सर्टिफिकेशन एक्झाम, म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर लेवल 2 सर्टिफिकेशन एक्झाम म्हणजेच म्युच्युअल फंडाच्या संदर्भात असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या 3 महत्त्वाच्या एक्झाम्स याच्यामध्ये घेतल्या जातात की ज्यामध्ये रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्सफर एजंट ही देखील एक ॲडिशनल 4थी एक्झाम की जी म्युच्युअल फंड सेक्टरशी संबंधित आहे ती अत्यंत महत्त्वाची सर्टिफिकेशन परीक्षा NISMच्या माध्यमातून घेतली जात असते. तर यामध्ये म्युच्युअल फंडाशी संबंधित ज्यांना स्वतःचा व्यवसाय किंवा स्वयंरोजगार करावयाचा आहे किंवा म्युच्युअल फंड संस्थांच्यामध्ये नोकरी मिळवायची आहे अशा कॅन्डिडेटनी जरूर या ठिकाणी म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर असेल, म्युच्युअल फंड फाउंडेशन असेल, म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर लेवल 2ची एक्झाम असेल यासारख्या एक्झाम दिल्या असता या देशातील म्युच्युअल फंड संस्थांच्यामध्ये रोजगाराच्या खूप चांगल्या संधी याच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकतात. त्याचबरोबर या देशातील CDSL व NSDL यासारख्या डिपॉझिटरी ऑर्गनायझेशन जे आहेत की ज्या डीमॅट सर्व्हिसेस उपलब्ध करून देत असतात त्यांच्या विविध प्रकारच्या ब्रांचेस व झोनल ऑफिसेस त्याचबरोबर त्यांच्या पार्टिसिपंट ऑर्गनायझेशनकडे डेपॉझिटरी ऑपरेशनकरिता ह्युमन रिसोर्सची आवश्यकता असते की ज्यांना डीमॅट ऑपरेशनबाबतची संपूर्ण माहिती आहे व त्याच्या ऑपरेशनबाबतचे स्किल्स अवेलेबल आहेत. अशा प्रकारचे ह्युमन रिसोर्स उपलब्ध करून देण्याकरिता NISM डेपॉझिटरी ऑपरेशन सर्टिफिकेशन एक्झाम हे कंडक्ट करत असते. सिक्युरिटीज ऑपरेशन अँड रिस्क मॅनेजमेंट म्हणजेच गुंतवणुकीशी संदर्भात सिक्युरिटी ऑपरेशन्स व गुंतवणुकीबाबतच्या रिस्क मॅनेजमेंटकरिताचे सर्टिफिकेशन असून ते देखील NISMच्या माध्यमातून दिले जात असते. करन्सी डेरिव्हेटिव्ह व इंटरेस्ट रेट डेरिव्हेटिव्ह बरोबरच इक्विटी डेरिव्हेटिव्हमध्ये देखील NISMच्या माध्यमातून सर्टिफिकेशन हे दिले जाते. अलीकडील काळात भारतीय फायनान्शियल मार्केटमध्ये शेअर
त्याचबरोबर विविध प्रकारच्या डायरेक्ट सिक्युरिटीबरोबरच डेरिव्हेटिव्ह्ज की त्यामध्ये प्रामुख्याने इंटरेस्ट रेट डेरिव्हेटिव्ह्ज, करन्सी डेरिव्हेटिव्ह्ज व इक्विटी डेरिव्हेटिव्हचं मार्केट देखील खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे की ज्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असल्यामुळे या डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात एक्सपर्टची आवश्यकता आहे आणि ते एक्सपर्ट प्रोव्हाइड करण्याचे व त्यांचे सर्टिफिकेशन करण्याचे कार्य NISM करत असल्याचे आपणास दिसून येईल. त्याबरोबरच मर्चंट बँकिंग सर्टिफिकेशन की ज्या बँकिंग संस्था इन्व्हेस्टमेंट बँकिंगचे कन्सल्टन्सी प्रोव्हाइड करत असतात, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या कॉर्पोरेट कंपन्यांना आपले इश्यू मॅनेजमेंट करण्यासाठी, IPOची विक्री करण्याकरिता अंडररायटिंग सर्व्हिसेस असतील यासारख्या विविध प्रकारच्या फायनान्शियल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याकरिता म्हणजेच कॉर्पोरेट सेक्टरमधील संस्थांना, कंपन्यांना कॉर्पोरेट बँकिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइड करण्याकरिता कार्यरत असणाऱ्या या मर्चंट बँकिंग युनिट्स असतात की ज्यामध्ये जनरल बँकिंग सर्व्हिसेस बरोबरच कॉर्पोरेट बँकिंग सर्व्हिसेसची आवश्यकता असते. तर अशा प्रकारचं मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या हेतूने व त्यांना सर्टिफाय करण्याच्या हेतूने मर्चंट बँकिंग सर्टिफिकेशन एक्झाम ही कंडक्ट केली जात असते. त्याचबरोबर स्वयंरोजगार करण्याकरिता किंवा विविध प्रकारच्या बँका आणि वित्तीय संस्थांच्या माध्यमातून इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर किंवा कन्सल्टंट म्हणून काम करण्याकरिता इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर लेवल 1 व लेवल 2 या 2 वेगवेगळ्या एक्झाम NISMच्या माध्यमातून घेतल्या जात असतात. त्याचबरोबर इक्विटी सेल्समध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना किंवा ज्यामध्ये रोजगार किंवा स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या व्यक्तींना इक्विटी सेल्स सर्टिफिकेशन एक्झाम देखील ही देता येऊ शकते की ज्याची व्यवस्था NISMने केलेली आहे. सिक्युरिटी मार्केट्स फाउंडेशन सर्टिफिकेशन या ठिकाणी उपलब्ध आहे. कॉमन डेरिव्हेटिव्ह सर्टिफिकेशनची देखील सुविधा याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर स्टॉक ब्रोकरच्या संदर्भातील इंटरनल ऑडिटर सिस्टम जी आहे, ऑडिट सिस्टम जी असते की याबाबत देखील इंटरनल ऑडिटर्स फॉर स्टॉक ब्रोकर्स सर्टिफिकेशन एक्झाम ही देखील या संस्थेच्या माध्यमातून कंडक्ट केली जात असते. आज खूप मोठ्या प्रमाणात ज्या एक्सपर्टीची कमतरता या देशामध्ये आपणास दिसून येते ती म्हणजे रिसर्च ॲनालिस्ट. फायनान्शियल मार्केटमध्ये रिसर्च ॲनालिस्टची संख्या ही खूप कमी आहे, मात्र त्याची डिमांड ही या देशामधील वेगवेगळ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स व बँकांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे. मात्र अशा प्रकारचे सर्टिफिकेशन हे NISMने आज उपलब्ध करून दिलेले असून ते सर्टिफिकेशन उपलब्ध झाले असता विविध प्रकारच्या डिपॉझिटरी ऑर्गनायझेशन्स असतील, डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स असतील, त्याचबरोबर ब्रोकर्स किंवा सब ब्रोकर्स असतील की यांच्याकडे या प्रकारच्या स्किल ह्युमन रिसोर्सला खूप मोठ्या प्रमाणात डिमांड असल्याचे दिसून येते. त्याचबरोबर रिटायरमेंट ॲडवायझर सर्टिफिकेशन की ज्या व्यक्ती रिटायरमेंट प्लॅनिंगकरिता ॲडव्हान्स देऊ इच्छितात, त्यासाठी वेगवेगळ्या बँका व वित्तीय संस्थांच्यामध्ये एक्सपर्ट म्हणून काम करू इच्छितात, किंबहुना स्वतःचा स्वयंरोजगार करू इच्छितात, स्वतःची फर्म सुरू करू इच्छितात, अशा कॅन्डिडेटकरिता रिटायरमेंट ॲडवायझर सर्टिफिकेशन एक्झाम ही त्या ठिकाणी अत्यंत उपयुक्त त्यामध्ये ठरू शकते की ज्याचा उपयोग त्या ठिकाणी करिअर डेव्हलपमेंटसाठी फार मोठ्या प्रमाणात त्यांना होऊ शकतो. त्याचबरोबर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केट्स NISMच्या माध्यमातून वेगवेगळे फुल टाईम प्रोग्राम्स देखील इन कॅम्पस हे त्या ठिकाणी चालवले जात असतात की ज्यामध्ये MBA सिक्युरिटी मार्केट्स हा देखील एक नवीन प्रोग्राम की जो पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलचा प्रोग्राम हा त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे की ज्यामध्ये सिक्युरिटी मार्केट संदर्भातील विविध प्रकारच्या सेक्टरचे नॉलेज व स्किल त्याच्यामध्ये देण्याची व्यवस्था ही त्यामध्ये करण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट की ज्यामध्ये प्रामुख्याने सिक्युरिटी मार्केट्स हा त्या ठिकाणी विषय हा त्यामध्ये महत्त्वाचा विषय त्याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेला आहे आणि यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंटमध्ये सिक्युरिटी मार्केट स्पेशलायझेशन उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर इतर वेगवेगळ्या लॉ कॉलेजेसमध्ये जी LLM डिग्री उपलब्ध करून दिली जाते त्यापेक्षा एक वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण LLMची डिग्री म्हणजे ज्यामध्ये इन्व्हेस्टमेंट अँड सिक्युरिटी लॉ संदर्भातील एक्सपर्टीज किंवा स्पेशलायझेशन देण्याची व्यवस्था NISMने केलेली आहे. या व्यतिरिक्त पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट इन सिक्युरिटी मार्केट हा देखील एक वैशिष्ट्यपूर्ण प्रोग्राम हा फुल टाईम प्रोग्राम NISMने सुरू केलेला आहे. या व्यतिरिक्त NISM व इतर वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून काही महत्त्वाचे जॉईंट प्रोग्राम देखील त्या ठिकाणी कंडक्ट केले जातात की ज्यामध्ये सर्टिफाईड कोर्स इन सिक्युरिटी मार्केट, त्याचबरोबर वेस इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर प्रोग्राम, त्याचबरोबर IMERT सर्टिफिकेट कोर्स इन सिक्युरिटी मार्केट, त्याचबरोबर सर्टिफाईड कोर्स इन सिक्युरिटी मार्केट्स, त्याचबरोबर सर्टिफाईड इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर, सर्टिफाईड कोर्स इन सिक्युरिटी मार्केट हे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सिमिलर परंतु त्या ठिकाणी वेगवेगळ्या संस्थांच्या बरोबर टायअप करून काही महत्त्वपूर्ण प्रोफेशनल इन्स्टिट्यूट बरोबर टायअप करून हे काही जॉईंट प्रोग्राम देखील त्या ठिकाणी रन केले जात असतात की जे प्रोग्राम या विविध प्रकारच्या जॉईंट ऑर्गनायझेशनमध्ये प्रत्यक्षरित्या त्या ठिकाणी राबवले जात असतात. त्याचाही लाभ जे इच्छुक कॅन्डिडेट आहेत ते त्या ठिकाणी निश्चितपणे घेऊ शकतात. याबरोबरच
NISMच्या माध्यमातून काही ॲक्रिडेटेड सर्टिफिकेशन एक्झामिनेशन कंडक्ट केल्या जात असतात की ज्यामध्ये काही महत्त्वाच्या देशातील व आंतरराष्ट्रीय पातळीवरती कार्यरत असणाऱ्या फायनान्समधील इन्स्टिट्यूशनबरोबर कोलॅबरेशन करून त्यांचे सर्टिफिकेशन प्रोग्राम देखील त्या ठिकाणी राबवले जात आहेत की ज्यामध्ये CFP हा एक अत्यंत महत्त्वाचा सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रोग्राम असून जो इंटरनॅशनल प्रोग्राम त्या ठिकाणी आपल्याला मानता येतो की ज्यामध्ये फायनान्शियल प्लॅनिंग स्टँडर्ड बोर्ड लिमिटेड USA म्हणजेच FPSB ही जी महत्त्वाची जागतिक पातळीवरची संस्था आहे की या संस्थेच्या माध्यमातून दिले जाणारे हे सर्टिफिकेशन आहे की जे देण्याची व्यवस्था NISMने त्या ठिकाणी केल्याचे आपणास दिसून येईल. जशा प्रकारचे सर्टिफिकेशन प्राप्त झाल्यानंतर संबंधित कॅन्डिडेट जगातील 26 देशामध्ये फायनान्शियल प्लॅनर म्हणून त्या ठिकाणी काम करू शकतो किंवा जगातल्या या देशामधील वेगवेगळ्या बँका व वित्तीय संस्थांच्यामध्ये त्यांना रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होऊ शकतात. त्याचबरोबर चार्टर्ड वेल्थ मॅनेजर की ज्याला आपण त्या ठिकाणी CWM असं आपण म्हणतो की हा प्रोग्राम देखील अमेरिकन अकॅडमी ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट इंडिया लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रोग्राम त्या ठिकाणी चालवला जातो की ज्यामध्ये वेल्थ मॅनेजमेंटमधील ही एक त्या ठिकाणी अत्यंत टॉपची आणि महत्त्वाचं सर्टिफिकेशन त्या ठिकाणी मानलं जातं की ज्यामुळे वेगवेगळ्या ज्या इंटरनॅशनल फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत की ज्याच्यामध्ये वेल्थ मॅनेजर म्हणून त्या ठिकाणी खूप चांगल्या एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी किंवा प्रमोशनच्या संधी याच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकतात. त्याचबरोबर इंटरनॅशनल सर्टिफिकेट इन वेल्थ अँड इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट इंडिया हे सर्टिफिकेशन देखील चार्टर्ड इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटीज अँड इन्व्हेस्टमेंट या संस्थेच्या सहकार्याने त्या ठिकाणी देण्याची व्यवस्था NISMने त्या ठिकाणी केलेली आहे. त्याचबरोबर वेल्थ मॅनेजमेंट सर्टिफिकेशन ॲडव्हान्स म्हणजेच वेल्थ मॅनेजमेंटच्या जनरल सर्टिफिकेशन बरोबरच एक ॲडव्हान्स सर्टिफिकेशनची व्यवस्था देखील सेंटर फॉर इन्व्हेस्टमेंट एज्युकेशन अँड लर्निंग प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्या सहाय्याने हे सर्टिफिकेशन देण्याची व्यवस्था यामध्ये करण्यात आलेली आहे. सर्टिफाईड इंटरनॅशनल वेल्थ मॅनेजर CIWM ही एक त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं सर्टिफिकेशन मूडीज ॲनालिटिक्स ग्लोबल एज्युकेशन कॅनडा या संस्थेच्या सहकार्याने त्या ठिकाणी हे सर्टिफिकेशन देण्याची सोय NISMच्या माध्यमातून केलेली आपणास दिसून येते. त्याचबरोबर सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर इंडियाकरिता म्हणजेच फायनान्शियल प्लॅनिंग स्टँडर्ड बोर्ड इंडिया या संस्थेच्या सहकार्याने इंडियातील वेगवेगळ्या बँकिंग अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशनमध्ये फायनान्शियल प्लॅनर म्हणून किंवा भारतामध्ये स्वयंरोजगार करण्याकरिता स्वतः त्या ठिकाणी फायनान्शियल प्लॅनरची फर्म सुरू करण्याकरिता आवश्यक असणारे जे सर्टिफिकेशन आहे ते सर्टिफिकेशन देण्याकरिता देखील हे एक वेगळ्या प्रकारचं डोमॅस्टिक लेवलसाठीचं सर्टिफिकेशन NISMने उपलब्ध करून दिलेलं आहे. तर मित्रहो की आपल्या ग्रॅज्युएशन बरोबरच अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून ऑफर केले जाणारे सर्टिफिकेशन प्रोग्राम असतील, जॉईंट प्रोग्राम असतील की ते आपण जरूर त्या ठिकाणी करावेत की ज्यामुळे आपली एम्प्लॉयबिलिटी वाढू शकते. त्याचबरोबर रोजगाराच्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या संधी, रोजगाराबरोबरच स्वयंरोजगाराच्या संधी या सर्टिफिकेशनमुळे आपणास निश्चितपणे उपलब्ध होऊ शकतात. या संपूर्ण कोर्सचा अभ्यासक्रम, त्यासाठीची रजिस्ट्रेशन प्रोसेस, त्याचबरोबर त्याच्या एक्झामच्या डेट्स या संपूर्ण बाबीची माहिती मिळवण्याकरिता आपण NISM.ac.in या वेबसाईटला आपण त्या ठिकाणी जावे. या वेबसाईटला गेल्यानंतर या वेबसाईटवरती अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जे ऑप्शन्स त्याच्यामध्ये आपणास दिसतील की ज्यामध्ये की आपण अनेक वेगवेगळे जे प्रोग्राम्स या संस्थेच्या माध्यमातून रन केले जात आहेत की त्या प्रोग्रामबाबतची माहिती सर्टिफिकेशन या ऑप्शनखाली आपणास त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते. त्याचबरोबर सध्या जे कोर्सेस त्या ठिकाणी सुरू आहेत किंवा अपकमिंग कोर्सेसचे जे काही त्या ठिकाणी नोटिफिकेशन्स आहेत त्या देखील या पोर्टलला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले असतात. जरूर आपण त्या ठिकाणी अशा विविध प्रकारच्या नोटिफिकेशन त्या ठिकाणी पाहाव्यात आणि त्या पद्धतीने आपण हे सर्टिफिकेशन मिळवण्याचा प्रयत्न करावा की ज्यामुळे आपणास रोजगाराबरोबरच स्वयंरोजगाराच्या देखील खूप उत्तम संधी या माध्यमातून आपणास उपलब्ध होऊ शकतील. मला वाटतं या माध्यमातून आपणास आवश्यक असणारी माहिती मिळालेली असेल. धन्यवाद.